बातमी आहे महत्त्वाची। धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात कोट्यावधींचं घबाड सापडलंय। 1,84,84,200 रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे। पोलिसांना 102 क्रमांकाच्या खोलीत ही कोट्यावधींची रक्कम सापडलेली आहे। अनिल गोटेंचा तो आरोप अखेर खरा ठरलाय। अर्जुन खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या रूममध्ये कोट्यावधीची रोकड सापडलीये। धुळे गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या या रकमेच्या घटनेप्रकरणी अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून विरोधकांचा हा डाव असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। धुळ्याच्या 102 नंबरच्या विश्रामगृहात त्या खोलीमध्ये 5 ते 5.5 कोटी रुपयाची कॅश गेल्या 3 दिवसापासून जमा झाली। 15 कोटी रुपये अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्याचा सौदा झाला होता। 15 कोटी रुपये मी फार जबाबदारीने सांगतोय। 5.5 कोटी रुपये जमा झाले आहेत। 10 कोटी रुपये पुढल्या 2 दिवसात जमा होणार आहेत। नाहीतर सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी अर्जुन खोतकरांनी दिली। काय करतात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस? त्यांच्या गृह खात्याच्या अंतर्गतच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे ना। अर्जुन खोतकराचं काय? अटक करताय? अटक करा, गुन्हा दाखल करा। जर तुम्ही खरे असाल, सच्चे असाल तर या प्रकरणात गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। या संपूर्ण घटनेची चौकशी SIT नेमून आम्ही करायचं ठरवलेलं आहे। याच्यामध्ये कोण दोषी आहे, कोणी मागितलेले पैसे आहेत का, या सगळ्या गोष्टीचा छडा लावण्यात येईल। आणि त्याचवेळी मी स्वतः विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या दोघांनाही विनंती करणार आहे की त्यांनीही स्वतंत्रपणे एथिक्स कमिटी गठीत करून या संपूर्ण घटनेची चौकशी करावी। कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानमंडळाच्या समितीची पद्धती बदनाम होणं हे आपल्याला परवडणारं नाही। त्यामुळे या संदर्भात अतिशय गांभीर्याने कारवाई केली जाईल। रेस्ट हाऊसच्या विश्रामगृहाच्या खोली नंबर 102 मध्ये जे गबाड सापडलेले सुमारे 2 कोटी रुपयांचा हा पैसा एवढा आला कुठून? जर एक शासकीय कर्मचारी आहे ज्याच्या खोलीमध्ये एवढा मोठा पैसा सापडतो तर त्याच्यावर गुन्हे दाखल केले का? त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं का? जे रेस्ट हाऊस दिलं होतं आणि जिथे एवढी रक्कम सापडली त्याच्या कार्यकारी अभिनेत्यावर काय कारवाई केली? आणि तो कर्मचारी ज्यांचा PA आहे आणि समितीच्या अंदाजपत्रक समितीच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी गेला होता त्या अर्जुन खोतकरांवरही गुन्हा दाखल केला का? हे सर्व प्रश्न जे आहेत हे कशा पद्धतीने सरकार काम करते, भ्रष्टाचार करते याचा हा नमुना आहे। मला जे आकडे कळाले त्याप्रमाणे महापालिकेकडून 80 लाख, बांधकाम विभागाकडून 50 लाख, RTO कडून 1 कोटी असे आकडे आहेत। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी पैसे आहेत त्या ठिकाणी कुठल्या अधिकाऱ्यांनी किती पैसे द्यायची यादी आहे आणि दुसरा कोणी पाहिजे नाही, मी स्वतः पाहिजे। यामध्ये कोण होतं, कोण काय करत होतं हे सगळं बाहेर येईल। हे अतिशय गैर खात्याची दयनीय अवस्था झालेली आहे। हे सर्व आरोप आम्ही फेटाळतो आणि मुळात खऱ्या अर्थाने हे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लॅन्टेशन केलेलं आहे का, हा संशय आम्हाला या ठिकाणी येतो। आणि मला असं वाटतं की त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं आणि शासनाने समितीला बदनाम करायचं। त्यामुळे या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप फेटाळतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।